प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटून या भार होतो अंतरी. मी कसे विणमू तुला रे, धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा. सारथी होऊन आता आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी नीता शिरवळकर. अस्तित्वामध्ये आज मला 35 वर्ष सर्व्हिसला झाली आहेत आणि आज माझा शेवटचा दिवस आहे. संमिश्र भावना आहेत. आनंदही आहे की आता पुढचं आपली वाटचाल छान जोरात मी करणार आहे, पण त्याचबरोबरीने मला खूप वाईटही वाटतं आहे की गेल्या 35 वर्षांचा सहवास आता आपला अस्तित्वाचा इथेच संपणार आहे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. 35 वर्ष कशी गेली तेच आम्हाला कळलं नाही. मला आठवतं आहे आमच्या आधीच्या घरी आम्ही असेच बसलो होतो जेव्हा तिला कॉल आला आणि तुला यायला सांगितलं. मला वाटतं तेव्हा तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि मग आल्यानंतर ट्रिपवरनं आल्यानंतर ती जाऊन भेटली आणि तिथे गेली. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं मधले काही वर्ष नाहीच आहेत काय म्हणतात, जस्ट उडून गेली. मुलांची शिक्षणं, मुलांचं कॉलेज आणि आता नवीन लाईफ, या सगळ्याच्यात मला वाटतं आता तिला पहिल्यांदा असं होणार आहे की तिला स्वतःसाठी भरपूरसा वेळ मिळणार आहे. तिने कधीच तिचं वर्क लाईफ आहे ते तिच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कधीच आणलं नाही. जेव्हा पण म्हणजे एकदाही अशी काही कंप्लेंट नसायची. जेव्हा पण ती 5:36 संध्याकाळी यायची तेव्हा ती कधी पण अशा ह्याच्या मूडमध्ये नाही यायची. तिला तो स्विच बरोबर जमायचा की फ्रॉम अ वर्क लाईफ टू अ पर्सनल लाईफ कसा स्विच केला पाहिजे. तर ती खूप मोठी गोष्ट आहे की आणि ते इझी नाही आहे की तुम्ही डायरेक्ट असं स्विच करू शकता. तर ती नेहमी जेव्हा यायची तेव्हा तिच्या ऑलवेज एक चेहऱ्यावर स्माईल असायची. अस्तित्वामध्ये मी जेव्हा लागले ना त्यावेळेला 23 वर्षाची होते. माझं लग्न पण झालेलं नव्हतं आणि त्यानंतर माझं लग्न झालं. मला सगळ्यांनी तेव्हा मी त्यांच्या दृष्टीने मी सगळ्यात लहान होते. सगळ्यांनी माझे खूप लाड केले. लग्नानंतर सगळ्यांनी माझं नवीन वर्ष, पहिल्या वर्षातले सण साजरे केले ऑफिसमध्ये. सगळ्यांनी खूप आणि सगळ्यांना माझ्या या नोकरीमध्ये सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केला. त्याच्यानंतर ज्या वेळेला मला गौरव आर्यांचा जन्म झाला त्यावेळेला सगळ्यांनी माझं डोहाळ जेवण केलं. सगळे लाड पुरवले. त्यानंतर जसजशी मुलं मोठी झाली त्यांचा जर्नी जो होता त्याच्यामध्ये सगळ्यांनी इतका छान सहभाग घेतला. सगळ्यांना खूप आनंद होत होता माझ्या मुलांचा प्रगती बघून वगैरे आणि सगळेजण मला खूप छान सपोर्ट करत आले. अस्तित्व ही मूकबधीर मुलांची आणि मतिमंद मुलांची शाळा आहे. मी मूकबधीर विभागामध्ये काम करते आणि मी ऑफिसमध्ये काम करते. त्यामुळे मुलांशी माझा प्रत्यक्ष शिक्षकाने एवढा संबंध नसला तरी मुलं मात्र आमच्याशी ऑफिसमध्ये खूपच अटॅच असतात.
मुलांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण ते त्यांच्या हातवाऱ्यांनी आमच्या जवळ येतात, बोलतात, तेव्हा आम्हाला आमचा आनंद खूपच छान असतो. खूप छान फिलिंग मला या गेल्या 35 वर्षामध्ये मुलांकडनं मिळालं. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. मला वाटतं बऱ्याच गोष्टी तिने ड्रॉप केल्या कुटुंबासाठी. एक तर स्वतःचा वेळ ड्रॉप केला, तिचे अनेक छोटे मोठे छंद होते ते ड्रॉप केले. मुलांची शिक्षण आणि ते मुलांची शिक्षण झाल्यानंतर आता तिने परत ती फिटनेसमध्ये आली, पण अदरवाईज तिला स्वतःला योग शिकायचा आणि करून घ्यायचा खूप चांगला अनुभव होता, तो ड्रॉप झाला तिचा. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता तिला जमतील, पण या सगळ्या धावपळीत तिने स्वतःचा वेळ पूर्णपणे कुटुंबालाच दिला. हा जो परिवार आहे, जे काही घर आहे, हे जे काही आज आम्ही जे काही आहोत ते केवळ तिच्या आणि तिच्याच मेहनतीने झालेल्या गोष्टी आहेत. पूर्ण वेळ तिने सगळ्या आमच्यासाठी दिला. माझी नोकरी तर प्रचंड फिरतीची होती, मी बराच बाहेरच असायचो बऱ्याच वेळेला. मग तो फ्लडची सिच्युएशन असू दे किंवा कोविडची सिच्युएशन असू दे, तिने ज्या पद्धतीने सगळं सांभाळलं त्याला अगदीच तोड नाही. आमचं आज सकाळीच डिस्कशन झालेलं की कसं रिटायरमेंट ते ॲक्च्युली अजून आम्हालाच हिट होत नाही आहे. कारण आम्ही जेव्हा बघतो की अरे एक व्यक्ती रिटायर होतो, तर आमच्या दोघांच्या डोक्यात आज सकाळीच विषय झाला की एक खूप एजेड असा व्यक्ती डोळ्यासमोर येतो की हा बाबा हा 58-60 झाला आहे, आता तो घरी बसणार. पण आईचं अजून तेवढं हिट नाही होत. ती आईचं फिटनेस खूप चांगलं आहे म्हणून ती तशी यंग दिसते, तर आम्हाला ती अजून हिट नाही झाली की आई इज गेटिंग ओल्ड. अजून 58 इज ऑफिशियल रिटायरमेंट वेळ आली आहे, तर ते मे बी आता अजून 1-2 महिन्यानंतर जेव्हा ती थोडा टाईम नंतर ते हिट होईल. या अस्तित्वामध्ये नोकरी करताना ना बऱ्याच जुने जे काय माझ्या मैत्रिणी होत्या त्या रिटायर्ड झाल्या, पण त्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटलं. तेव्हाचे संबंध त्यांच्याशी वेगळे होते. आणि आता जो नवीन स्टाफ आला आहे ना, तो सगळा यंगस्टर आहे, आणि त्या यंगस्टरबरोबर त्यांच्याबरोबर काम करताना तर खूपच आणखीन छान मजा आली. कारण पूर्वीचे आमचे विचार, कामाची पद्धत वेगळी होती आणि आताची पद्धत वेगळी आहे. कॉम्प्युटर, त्या टेक्नोसेवी आहेत ह्या सगळ्या मुली, त्यामुळे आनंद वाटतो, सगळं छान वाटतंय. माझ्या ऑफिसची चावी जी मी इतके वर्ष माझ्याकडे जबाबदारीने असायची, रोजची चावी, ती मी आता माझी ती जबाबदारी संपली आहे, त्यामुळे मी ती चावी आता शाहूला देते आहे. अस्तित्वासाठी मी एक छोटंसं डोनेशन दिलं. ते डोनेशन दिल्यानंतर माझं रूमला नाव लागलं गेलं आणि ती माझ्या सासूबाईंची आठवण होती आणि माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मी ते रूमला नाव दिलं. ही आठवण माझी कायम स्मरणात राहणार आहे. आय होप की तू फर्स्ट इनिंग्स तुझ्या लाईफची खूप ब्युटिफुली एक्झिक्यूट केली आहे आणि दिस इज नाव युअर सेकंड इनिंग्स, युअर रिटायरमेंट इनिंग्स. तर आय होप तू नेहमीच एक वेगवेगळा रोल निभावला आहेस. मग आमची स्कूलिंग असू दे, आमचं काही असू दे, पण आता आय होप की तोच एक अजून एक रोल आम्हाला दिसेल तुझ्यामध्ये. तर वी आर इक्वली एक्सायटेड की तू कशी आम्हाला हँडल करतेस पोस्ट रिटायरमेंट. थँक्यू सो मच सगळ्या सॅक्रिफाईस केल्याबद्दल. आता आम्ही दोघंही तुला काही जास्त त्रास देणार नाही. आता तुझ्या पुढचं जे सेकंड इनिंग्ज आहे ते तू आणि बाबा एन्जॉय करा, स्वतःसाठी टाईम घालवा आणि आम्ही दोघंही असू तुझ्याबरोबर नेहमी. आता उद्यापासनं माझी खरी वेगळी सुरुवात होणार आहे. थोडं शांतता असणार आहे, सावकाश सगळं असणार आहे. जे सकाळी पहाटे लवकर उठून मी स्वयंपाक करून माझ्या रनिंगला किंवा
फिटनेससाठी मी बाहेर पडायचे आणि मग पुन्हा घरी येऊन ब्रेकफास्ट मुलांसाठी करायचे किंवा आणि मग ऑफिसला जायचे, तर ते आता थोडं कमी होणार आहे, थोडं शांतपणे करणार आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फक्त भाजीपोळी करून निघत होते तर आता मुलांसाठी त्यांच्या आवडीचं वेगवेगळं पदार्थ करून त्यांना खायला घालणार आहे, नवऱ्याच्या सगळ्या खायच्या इच्छा पूर्ण करणार आहे. मी अलका, नीताची मैत्रीण आहे. 35 वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. नीताचा स्वभाव खूपच शांत आणि खूप छान आहे, कोऑपरेटिव्ह आहे खूप. आम्ही ऑफिसमध्ये सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि नीताने घर पण खूप छान सांभाळलं आहे, सासू सासऱ्यांचं छान केलं आहे, मुलांना छान मोठं केलेलं आहे. तिच्याविषयी मी एक कविता केली आहे, त्यातून सर्व भावना व्यक्त होतील. एक तरी मैत्रीण अशी हवी, जरी न बघता पुढे गेले तरी मागून आवाज देणारी, आपल्यासाठी हसणारी, वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी. एक तरी मैत्रीण हवी नीतासारखी, स्वतःच्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी, वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मैत्रिणीची समजूत काढणारी. एक तरी मैत्रीण हवी नीतासारखी, वाकडं पाऊल पडताच मात्र रागे भरणारी, यशाच्या शिखरावर गेल्यावर आपली पाठ थोपटणारी. एक तरी मैत्रीण हवी नीतासारखी, सगळ्यांच्या गळक्यात आपण सैरभैर शोधणारी, आपल्या आठवणीने आपण नसताना व्याकुळ होणारी. एक तरी मैत्रीण हवी नीतासारखी, खरंच अशी एक तरी जीवाभावाची मैत्रीण हवी, आपणास मैत्रीण म्हणणारी. एक तरी मैत्रीण हवी नीतासारखी, माझी मैत्रीण नीता, आनंदी, उत्साही, हसरी व प्रसन्न मुद्रेची, सर्वांना सोबत हवी असणारी, अशी माझी मैत्रीण नीता. संस्था, हॉस्टेल, मूकबधीर शाळा या सर्वांचं काम करण्यात खूप आनंद येत होता. सुरुवातीला कामाचा ताण वाटायचा, नंतर तेच काम व्यसन झालं. हा प्रवास सोपा नव्हता, चढ उतार होते, अडचणी होत्या, पण सगळ्यांच्या साथीमुळे प्रत्येक अडचण सोपी वाटली. कार्यालयात काम करताना आर्थिक व्यवहार सांभाळणं हे जोखमीचं काम असतं. संस्थेच्या विश्वस्तांनी स्वतः आर्थिक व्यवहार एवढे पारदर्शक ठेवले आहेत की आपोआपच तसे आम्ही ते सांभाळले आणि तेवढा विश्वास त्यांनी आमच्यावरही दाखवला. अस्तित्वासारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली हे माझं खरं भाग्यच आहे. सुरुवातीची 5 वर्ष मी इथे मानधनावर काम केलं. या संस्थेमुळे मला शासकीय नोकरी मिळाली, पद मिळालं, याची जाणीव सदैव मनात आहे आणि त्यामुळेच मी आज या सर्वांची खूप ऋणी आहे. डॉक्टरांची एक गोष्ट लक्षात मात्र सतत लक्षात राहणारे, माझ्या लग्न होऊन 33 वर्ष झाली तरी शाळेत डॉक्टरांचं माझ्या नावाने पत्र आले की ते माझ्या बाहेरच्या नावाने येत असे. सुखावं असायचं ते. मला खूप भरून येतं आहे कारण आता ते सगळं संपणार आहे. कधीही माझी गरज भासली तर अस्तित्वासाठी सदैव तत्पर राहीन. माझ्यामुळे तुमच्यातलं जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी अगदी मनापासून क्षमा मागते आणि माझं अस्तित्व ज्या अस्तित्वामुळे निर्माण झालं त्या अस्तित्वाच्या पुढच्या वाटचालीसाठी, भरभराटीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो कुणाला लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समभागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समभागणे. निरोप घेते पण आज अस्तित्व संस्थेशी आणि इथल्या आठवणींशी नातं कायम स्मरणात राहणार आहे.